आपण हिंदी मूव्हीमध्ये नेहमी बघत असतो की हिरोला लास्ट स्टेजचा कॅन्सर झालेला आहे आणि त्यांचे डॉक्टर्स रिलेटिव्हला सांगतात की अभी इनको दवा की नाही दुआ की जरूरत आहे. पण आता मेडिकल सायन्स इतकं प्रगत झालेलं आहे की अशा प्रकारच्या लेट स्टेजच्या काही कॅन्सरवर दवा पण उपलब्ध आहे. आज मी ह्या व्हिडिओमध्ये इम्युनोथेरपीबद्दल बोलणार आहे. हाय फ्रेंड, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि वेलकम टू माय चॅनल जर्नी टू हिलिंग विथ डॉक्टर संध्या. मी एक मेडिकल प्रोफेशनल आणि कॅन्सर सर्वायव्हर पण आहे. इम्युनोथेरपीची सुरुवात 1891 मध्ये डॉक्टर विल्यम कोली यांनी केली. पण गेल्या 2 दशकापासून इम्युनोथेरपीमध्ये बरंच क्रांती झालेली आहे. इम्युनोथेरपी म्हणजे कॅन्सरचा असा एक उपचार आहे ज्याच्यामध्ये कॅन्सर पेशंटच्या स्वतःच्या शरीरामधील काही सबस्टन्स यूज केले जातात आणि काही लॅबमध्ये तयार केलेले सबस्टन्स यूज केले जातात आणि याद्वारे कॅन्सर पेशंटची इम्युनिटी स्ट्रॉंग केली जाते. त्या कॅन्सर पेशंटच्या शरीरातील इम्युन सेल्स हे कॅन्सर सेल्सला ओळखतात, त्यांच्यावर अटॅक करतात आणि त्यांना डिस्ट्रॉय करतात. आपली रोगप्रतिकार क्षमता ही वेगवेगळे अवयव, टिश्यूज, सेल्स यापासून बनलेली असते. त्यामध्ये स्प्लीन, बोन मॅरो, थायमस याचा समावेश असतो. त्याच्यामध्ये लिम्फॅटिक सिस्टीमसुद्धा इन्क्लूड आहे. सेल्समध्ये व्हाईट ब्लड सेल्स आणि त्यातल्या त्यात टी लिम्फोसाईट, बी लिम्फोसाईट, फॅगोसाईट्स, मॅक्रोफेजेस, नॅचरल किलर सेल्स, डायनॅटिक सेल्स अशा प्रकारचे इम्युन सेल्स काम करतात. जेव्हा एखादी फॉरेन बॉडी आपल्या शरीरामध्ये येते, म्हणजे जसं बॅक्टेरिया आहेत, व्हायरस आहेत, तेव्हा इम्युन सेल्स त्यांना ओळखत नाही. त्यावेळेस इम्युन सिस्टीमला कळतं की हे नॉर्मल सेल्स नाही, हे बाहेरून आलेले सेल्स आहेत. आपली इम्युन सिस्टीम जी असते ती ॲक्टिवेट होते, अलर्ट होते आणि त्या सेल्सवर अटॅक करते आणि त्याला डिस्ट्रॉय करते आणि याला म्हणतात इम्युन रिस्पॉन्स. जेव्हा कॅन्सर पेशी वाढायला लागतात त्यावेळेस इम्युन सेल्स त्यांच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. पण काही कारणाने इम्युनिटीचा हा प्रयत्न कमी पडतो. जर त्या कॅन्सर पेशंटची इम्युनिटी जर वीक असेल, जर इम्युन सिस्टीम त्या कॅन्सर सेल्सला ओळखू शकली नाही किंवा इम्युन सेल्सला वाटलं की कॅन्सर सेल्स ही तर हेल्दी सेल्स आहे, नॉर्मल आपल्या शरीरातली पेशी आहे, त्यावेळेस इम्युन सेल्स कॅन्सर सेल्सवर अटॅक करत नाही, त्यांना डिस्ट्रॉय करत नाही. कॅन्सर सेल्स स्वतःची ग्रोथ चालूच ठेवतात आणि त्याचं रूपांतर एका ट्यूमरमध्ये होतं. इम्युनोथेरपीमध्ये कॅन्सर सेल्स हे तर मारले जातातच जातात, पण त्याचा हेल्दी पेशीवर म्हणजे आपल्या शरीरातील हेल्दी नॉर्मल पेशीवर काहीही परिणाम होत नाही. आता आपण टाईप्स ऑफ इम्युनोथेरपी बघूया. त्यातला पहिला प्रकार आहे इम्युन चेकपॉईंट इनिबिटर्स. आपल्या शरीरातील जे हेल्दी सेल्स असतात त्यांच्या बाह्य आवरणामध्ये प्रोटीन असतं, त्याला चेकपॉईंट म्हटलं जातं. म्हणजे समजा त्याच्या बाह्य आवरणावर अँटिना आहे आणि हा अँटिना सिग्नल सोडत असतो. इम्युन सेल्स हे सिग्नल ओळखतात आणि त्यांच्या लक्षात येतं की ही तर हेल्दी सेल्स आहे, त्यामुळं इम्युनिटी हेल्दी सेल्सवर अटॅक करत नाही. कॅन्सर सेल्ससुद्धा बाह्य आवरणामध्ये प्रोटीन रिलीज करतात. इम्युन सिस्टीमला असे सिग्नल पाठवतात की वी आर हार्मलेस, त्यामुळे इम्युन सेल्स हे फसतात. इम्युन चेकपॉईंट इनिबिटर्स त्या कॅन्सर सेल्सवरचे जे चेकपॉईंट आहे त्याला ब्रेक लावते, त्याला ब्लॉक करते. त्यामुळे कॅन्सर सेल्स हे सिग्नल सोडू शकत नाही आणि इम्युन सेल्सला कळतं ही तर ॲबनॉर्मल पेशी आहे आणि ही आपल्या शरीरात नसायला पाहिजे, तर ती अलर्ट होते आणि ती कॅन्सर सेल्सला डिस्ट्रॉय करते. मोनोक्लोनल अँटीबॉडीज. आपल्या रक्तामध्ये खूप काही अँटीबॉडीज असतात. आपली इम्युन सिस्टीम जे अँटीजन असतात म्हणजे व्हायरस, बॅक्टेरिया याच्यावर कंटिन्युअसली अटॅक करत असतात आणि त्यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी अँटीबॉडीज तयार करत असतात. पण हे अँटीबॉडीज असतात ते कॅन्सर सेल्सला मारण्यासाठी निष्क्रिय असतात. तेव्हा लॅबमध्ये असे स्पेसिफिक अँटीबॉडीज बनवले जातात जे कॅन्सर सेल्सच्या काही पार्टना टार्गेट करतात, त्यांना नष्ट करतात, त्यांना डिस्ट्रॉय करतात आणि यामुळं कॅन्सर सेल्स नष्ट व्हायला मदत होते. कार टी सेल थेरपी. कायमेरिक अँटीजन रिसेप्टर्स कॅन्सर पेशंटच्या शरीरामधले टी लिम्फोसाइट्स काढले जातात. ते लॅबमध्ये मॉडिफाईड केले जातात, म्हणजे त्यांना अजून स्ट्रॉंग बनवलं जातं आणि अशी मॉडिफाईड केलेले कार टी सेल्स हे परत कॅन्सर पेशंटमध्ये इन्फ्यूज केले जातात आणि हे कार टी सेल्स इतके स्ट्रॉंग असतात ते कॅन्सर सेल्सला ओळखतात आणि त्यांना डिस्ट्रॉय करतात. ट्यूमर इन्फिल्ट्रेटिंग लिम्फोसाइट्स. यामध्ये सायंटिस्ट कॅन्सर पेशंटच्या ट्यूमरमधले व्हाईट ब्लड सेल्स काढतात आणि लॅबमध्ये त्यांची संख्या वाढवतात आणि परत ते कॅन्सर पेशंटच्या शरीरामध्ये इन्फ्यूज करतात आणि हे जे व्हाईट ब्लड सेल्स आहेत
कॅन्सर पेशंटच्या त्या ट्यूमरला डिस्ट्रॉय करतात. कॅन्सर वॅक्सिन. HPV पासून सर्व्हायकल कॅन्सर किंवा इतर काही कॅन्सर तयार होतात. हेपॅटायटिस B पासून लिव्हर कॅन्सर होण्याचा धोका असतो. तेव्हा हे इन्फेक्शन रोखण्यासाठी वॅक्सिन दिलं जातं आणि त्यामुळं पुढे होणाऱ्या कॅन्सरचा प्रतिबंध केला जातो. पण कॅन्सर वॅक्सिन हे अशा वॅक्सिनपासून वेगळे असतात. हे कॅन्सर वॅक्सिन कॅन्सर पेशंटच्या शरीरामध्ये जाऊन इम्युनिटीला स्ट्रॉंग करतात आणि इम्युन सेल्सला कॅन्सर सेल्स ओळखण्यासाठी मदत करतात. इम्युन सिस्टीम मॉड्युलेटर्स हे कॅन्सर पेशंटच्या शरीरामध्ये इम्युन सिस्टीमचा रिस्पॉन्स वाढवण्यासाठी मदत करतात. त्याच्यामध्ये येतं सायटोकाइन्स. सायटोकाइन्स हे मेसेंजरसारखं काम करतात. एखाद्या ठिकाणी काहीतरी घटना घडतीये आणि त्यामुळे शरीराला जर नुकसान होत असेल तर हे सायटोकाइन्स आपल्या इम्युन सिस्टीमला अलर्ट करतात. सायटोकाइन्स हा शरीराचा इम्युन रिस्पॉन्स वाढवण्यासाठी मदत करतात. तसेच इम्युन सेल्स हे जास्त प्रमाणात तयार करण्यासाठी पण सिग्नल देतात. यामध्ये दुसरा प्रकार येतो बॅसिलस कामेट गुरिन BCG. हा जो प्रकार आहे प्रामुख्याने ब्लॅडर कॅन्सरच्या बाबतीमध्ये यूज केला जातो आणि हे इम्युन सिस्टीमला ब्लॅडरमधील जे कॅन्सर सेल्स असतात त्यांना मारण्यासाठी मदत करते. इम्युनोमॉड्युलेटर जे ड्रग्ज असतात ते कॅन्सर सेल्सला जो ब्लड सप्लाय होत असतो तो ब्लड सप्लाय कट करतात. कॅन्सर सेल्सला न्यूट्रिशन मिळत नाही, ब्लड मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळं कॅन्सर सेल्स हे स्टार्व्ह होतात आणि फायनली ते नष्ट होतात. जेव्हा कन्व्हेन्शनल कॅन्सर थेरपीज ह्या अवेलेबल आहे, इम्युनोथेरपीकडून सायंटिस्टचं काय अपेक्षा आहे? पहिली अपेक्षा आहे कॅन्सरला दुरुस्त करणं. कॅन्सर झालेल्या व्यक्तीच्या शरीरामधून कॅन्सर हा पूर्णपणे नष्ट करणे आणि परत कॅन्सर न होऊ देणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. सध्या तरी इम्युनोथेरपी या अपेक्षेला उतरत नाहीये कारण ही एक अजून नवीन उपचार पद्धती आहे. दुसरी अपेक्षा आहे कॅन्सरला कंट्रोल करणं. इम्युनोथेरपीने कॅन्सर जरी दुरुस्त नाही झाला तरी कॅन्सर पेशंटमधला जो ट्यूमर आहे तो श्रिंक व्हावा, कमी व्हावा. म्हणजे जसं डायबिटीज, हायपरटेन्शन, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज आहे ज्याच्यामध्ये मेडिसिन्स घेऊन लॉंग टर्म जगता येतं. तसंच कॅन्सर पेशंटमध्ये इम्युनोथेरपी घेऊन कॅन्सर पेशंटचं लाईफ वाढावं यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. आता तिसरी जी अपेक्षा आहे की कॅन्सर पेशंटमधला जो त्रास आहे, वेदना आहे तो कमी व्हावं. काही कॅन्सर आणि त्यातल्या त्यात लेट स्टेजमध्ये पोहोचलेले कॅन्सर असतात त्यामुळं पेशंटला खूप त्रास होत असतो, खूप वेदना होत असतात, त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ खूप पुअर असते, ते बेड रिडन असतात. अशा वेळेस इम्युनोथेरपी दिल्यानंतर जेव्हा कॅन्सरचे ट्यूमर श्रिंक व्हायला लागतात, कमी व्हायला लागतात, तेव्हा त्यापासून होणाऱ्या ज्या वेदना आणि त्रास आहेत ते सुद्धा कॅन्सर पेशंटला कमी जाणवायला लागतील. इम्युनोथेरपीचा वापर कसा केला जातो? इम्युनोथेरपी ही सर्जरीच्या आधी वापरली जाऊ शकते. कॅन्सर पेशंटचा जो ट्यूमर असतो तो कमी व्हायला मदत होतो, ज्याच्यामुळं प्रिसाईज सर्जरी करून तो ट्यूमर रिमूव्ह केला जाऊ शकतो. इम्युनोथेरपी ही सर्जरी, रेडिएशनच्या नंतर सुद्धा वापरली जाते. रेडिएशन सर्जरी करून जास्तीत जास्त कॅन्सर सेल्स काढून टाकायचा प्रयत्न केला जातो. इम्युनोथेरपी दिली जाते, राहिलेले जे कॅन्सर सेल्स आहेत ते डिस्ट्रॉय केले जाऊ शकतात. इम्युनोथेरपी ही किमोथेरपी सोबत सुद्धा दिली जाऊ शकते. सायंटिस्ट पेशंटसाठी राईट इम्युनोथेरपी कशी निवडतात? कॅन्सर सेल्स हे ॲबनॉर्मल झालेल्या म्हणजे DNA डॅमेज झालेल्या, जीन म्युटेशन झालेल्या सेल्सपासून तयार झालेले असतात. कॅन्सर सेल्समध्ये झालेले जीन म्युटेशन हे वेगवेगळे असू शकतात. हे जीन म्युटेशन बायोमार्कर्सनी तपासले जातात. बायोमार्कर्स जर वेगवेगळे असतील तर एकाच टाईपचा कॅन्सर असून सुद्धा त्यांच्यामध्ये वेगवेगळी इम्युनोथेरपी द्यावी लागते. इम्युनोथेरपी देताना डॉक्टर्स पेशंटचं वय काय आहे, त्याचा कॅन्सर कुठल्या टाईपचा आहे, कुठल्या स्टेजचा आहे, तो शरीरात कितीपर्यंत पोहोचलेला आहे, त्याचं सध्याचं हेल्थ स्टेटस काय आहे, त्याला काही क्रॉनिक मेडिकल डिसीजेस आहेत का, इम्युनिटीवर परिणाम करणारे काही आजार आहेत का, जसं डायबिटीज आहे किंवा HIV आहे किंवा ॲटोइम्युन डिसीजेस आहेत, पेशंट काही मेडिसिन्स घेतोय का, आणि ही सगळी हिस्ट्री घेऊनच डॉक्टर्स ठरवतात की पेशंटला इम्युनोथेरपी द्यायचं किंवा नाही. इम्युनोथेरपी कुठल्या कुठल्या पद्धतीने दिली जाते? सलाईनमध्ये इंजेक्शन सोडून दिली जाते, तसंच इंजेक्शन देऊन सुद्धा दिली जाते, ओरली म्हणजे गोळ्याच्या स्वरूपात सुद्धा दिली जाते आणि स्किन ऑइंटमेंट त्वचेवर अप्लाय होणाऱ्या क्रीमद्वारे सुद्धा इम्युनोथेरपी दिली जाते. इम्युनोथेरपी ही सायकल्समध्ये दिली जाते. डेली देऊ शकतात, वीकली देऊ शकतात, मंथली देऊ शकतात. कॅन्सर पेशंटला कमीत कमी त्रास व्हावा, कमीत कमी साईड इफेक्ट्स व्हावेत आणि इम्युनोथेरपीचा जास्तीत जास्त चांगला रिस्पॉन्स यावा यामागे त्याचा उद्देश असतो. इम्युनोथेरपीचे पण काही साईड इफेक्ट असतात, जसं स्किन रॅश येणं, फीवर येणं म्हणजे फ्लूसारखे लक्षणं दिसणं, नॉझिया, ओमेटिंग, डायरिया,
सायटोकिन रिलीज सिंड्रोम, न्यूरॉल्जिया, कोलायटिस असे काही साईड इफेक्ट असू शकतात. आता आपण बघूया इम्युनोथेरपीचे काय बेनिफिट्स आहेत आणि त्याच्यामध्ये काय रिस्क फॅक्टर आहेत. ज्या कॅन्सर पेशंटचा कॅन्सर हा खूप स्प्रेड झालेला आहे, लेट स्टेजला आहे, त्याच्यावर कुठली कन्व्हेन्शनल कॅन्सर थेरपी लागू पडत नाही आहे, अशा वेळेस ऑन्कॉलॉजिस्ट इम्युनोथेरपीचा सल्ला देतात. एखाद्याचा कॅन्सर दुरुस्त होऊन सुद्धा परत परत येत असेल, अशा कॅन्सरमध्ये इम्युनोथेरपी चांगलं काम करू शकते. सध्या स्किन कॅन्सर म्हणजे मेलोनोमा, लंग कॅन्सर, ओरियन कॅन्सर, काही ॲडव्हान्स स्टेजचे कोलोरेक्टल कॅन्सर्स, ब्लॅडर कॅन्सर्स याच्यामध्ये इम्युनोथेरपीचा वापर केला जातो. काही वेळेस इम्युनोथेरपीमुळे कॅन्सर पूर्णपणे जरी नष्ट होत नसेल, तरी पण जे ट्युमर्स आहेत, लिजन्स आहेत, ते श्रिंक होतात, कमी होतात आणि त्यामुळं पेशंटचा त्रास, वेदना याच्यापासून सुटका होते. पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ चांगली होते आणि ते जास्त काळ जगू शकतात. किमोथेरपीप्रमाणे इम्युनोथेरपीचे जास्त साईड इफेक्ट्स नाही आहेत, कारण हे हेल्दी सेल्सवर काही परिणाम करत नाही. इम्युनोथेरपीचा सक्सेस रेट हा काही कॅन्सर बाबतीत त्यांचं सॉलिड ट्यूमर आहे त्याच्यावर 15 ते 30% आहे आणि स्किन कॅन्सरच्या बाबतीत हे 40 ते 60% इथपर्यंत आहे. आता ह्याचे तोटे काय आहेत? इम्युनोथेरपी ही प्रत्येक कॅन्सरवर काम करत नाही किंवा प्रत्येक कॅन्सर पेशंटवर काम करत नाही. कधी कधी इम्युनोथेरपी देऊन सुद्धा कॅन्सरचं रिकरन्स होऊ शकतं. अशा प्रकारचे चॅलेंजेस अजूनही इम्युनोथेरपी समोर आहेत. सायंटिस्ट ह्याच्यावर अजूनही रिसर्च करत आहेत. होऊ शकतं फ्युचरमध्ये कॅन्सरवर उपचार करणारी एक स्ट्रॉंग थेरपी म्हणून ह्याचा वापर करण्यात येईल. आता आपण खर्चाबद्दल बोलूया. इम्युनोथेरपीचा भारतामधला जो खर्च आहे तो एका सायकलचा 1.5 लाख ते 4.5 लाखपर्यंत आहे. इयरली पेशंटला 20 ते 40 लाखाचा खर्च येऊ शकतो. आत्तापर्यंत फॉरेनमधून इम्युनोथेरपी ड्रग्ज हे इम्पोर्ट केले जात होते, पण सध्या सिनॅरिओ बदलत आहे. भारतामध्ये इंडिजिनियस इम्युनोथेरपी ड्रग्ज बनत आहेत, त्यामुळे कदाचित इम्युनोथेरपीचा खर्च कमी होऊ शकतो. गुड न्यूज अशी आहे की इन्शुरन्स एजन्सी इम्युनोथेरपी कव्हर करते. ज्या व्यक्तींना इन्शुरन्स नाही आहे आणि ज्या व्यक्ती अफोर्ड करू शकत नाही, ते आयुष्यमान भारत योजना तसंच काही NGO जे कॅन्सरवर काम करतात आणि फायनान्शियल आणि इमोशनल एड देतात, ते त्यांच्यासोबत जोडू शकतात आणि स्वतःची ट्रीटमेंट घेऊ शकतात. या माझ्या व्हिडिओमध्ये जे मी रेफरन्सेस दिलेले आहेत ते अमेरिकन कॅन्सर सोसायटी, क्लिव्हलँड क्लिनिक यांच्या वेबसाईटवरून घेतलेले आहेत. इथं मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छिते. हा जो व्हिडिओ आहे तो फक्त एज्युकेशनल आणि अवेअरनेस पर्पजसाठी आहे. त्यामुळे तुमची कुठलीही एक्झिस्टिंग कॅन्सर थेरपी ही चेंज करू नका. तुम्हाला इम्युनोथेरपी घ्यायची असेल तर तुमच्या ऑन्कोलॉजिस्टशी, तुमच्या हेल्थ केअर टीमशी बोला आणि तुमचा कॅन्सर त्याच्यासाठी एलिजिबल आहे का याची चौकशी करा. मी सोप्या भाषेमध्ये मेडिकल नॉलेज देण्याचा प्रयत्न करत आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझं चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. माझ्या व्हिडिओखाली कमेंट्स करून मला एनकरेज करा. मी असेच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन येणार आहे. तर तोपर्यंत मित्रमैत्रिणींनो, नेहमीचसाठी स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.